हो, आज मी तुम्हाला पुन्हा एकदा बालपणात घेऊन जाणार आहे. तर आपण बालपणी शाळेत जायचो तेव्हा शाळेच्या कॅन्टीनमध्ये किंवा शाळेच्या बाहेर काही जण अशा प्रकारच्या मिरच्या घेऊन यायच्या. किती सुंदर आणि छान कुरकुरीत असायच्या. तर त्याच मिरच्यांची रेसिपी आज मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे 2 कप इतकं आहे आणि त्यासाठी मी साजूक तूप घेत आहे. त्याच्या अगोदर मी थोडंसं अगदी 2 चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे. जरी स्वीट पदार्थ असेल तरी थोडंसं मीठ घातलं ना का त्याला चव अजून येते. आणि तूप घेतलेलं आहे, साजूक तूप घेतलेलं आहे मी 2 टेबलस्पून. आता हे तूप या पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. एकदम प्रत्येक कणाकणाला हे तूप लागेल अशा प्रकारे हे चोळून घ्यायचं आहे. आता पाणी घ्यायचं आहे, थोडा थोडा पाणी घ्यायचा आहे, जसा लागेल तसा पाणी घ्यायचा आहे आणि घट्ट असा आपल्याला ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे. घट्ट असा मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप लूज करायचा नाही किंवा खूप घट्टही ठेवायचा नाही. अगदी व्यवस्थित आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अगदी पाणी थोडा थोडाच घालून घ्यायचा आहे आणि थोडा गरम पाणी घ्यायचा. कोमट पाण्याने आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे. इथे आता तुम्ही 2 रंगामध्ये करा, 3 रंगामध्ये करा किंवा 4 रंगामध्ये करा. आता मी 3 रंगामध्ये या मिरच्या बनवत आहे. हिरवी, लाल आणि पिवळी. आपण लहानपणी फक्त हिरव्या आणि लाल खाल्ल्या होत्या, पण मी तुम्हाला पिवळ्यासुद्धा बनवून दाखवणार आहे. तर एक मी ज्या गोळ्याचे 3 भाग केलेले होते त्यातला मी एक भाग घेऊन त्यात मी हिरवा कलर घालून घेत आहे. माझ्याकडे लिक्विड कलर आहे तो घालून मी घेत आहे. तुमच्याकडे लिक्विड कलर नसेल तर पावडर कलर मिळतात, तोही वापरला तरी चालेल. तर हा मी असा एकजीव करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की छान आपला ग्रीन कलरचा हा डो बनलेला आहे. आता हा गोळा मी बाजूला ठेवते आणि दुसरा गोळा मी घेत आहे आणि त्यात लाल कलर घालून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की एकदम लाल कलर मी घालून घेत आहे. 4-5 ड्रॉप्स फक्त आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तो लाल कलरसुद्धा लिक्विडच आहे माझ्याकडे, तर तो घालून मी घेते. तुमच्याकडे लाल कलर नसेल तर तुम्ही तंदूर कलर मिळतो पावडर, तोही तुम्ही घातलात तरी हरकत नाही. तर मी हा एकजीव करून घेतलेला आहे. लाल कलरचा गोळासुद्धा मी बाजूला ठेवत आहे. आता तिसरा जो गोळा आहे त्यात मी पिवळा रंग घालून घेणार आहे. तर पिवळ्या रंगाचा गोळासुद्धा मी छान पिवळ्या रंगात एकजीव करून घेत आहे. तर माझ्याकडे तोही लिक्विड कलरच आहे, तोही मी घालून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय पिवळा कलर लेमन येल्लो आहे, तो मी घालून घेत आहे आणि तोही मी या पिवळ्या कलरमध्ये तो एकदम एकजीव करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की तिन्ही कलरचे हे डो किंवा हे गोळे तयार झालेले आहेत. आता यातले छोटे छोटे पोर्शन घेऊन आपल्याला ह्याचे दोन्ही तळहातात असं घेऊन, हे बघा मी करते त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकताय की असे पहिला गोल करायचा, तो चपटा करायचा. हा बघा अंगठ्याने मी चपटा केला आहे. मग तो असा वाळायचा आणि मग आपण त्याची लांब अशी 2 हातामध्ये आपल्या तळहातावर अशी फिरवून ह्याची लांब अशी एक काठी तयार करायची. अशा प्रकारे पिवळ्या सगळ्याच काठ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. इथे पहा. आता कडकडीत झालेल्या तेलामध्ये आपल्याला या एक एक सोडून घ्यायच्या आहेत. हे पहा. हा एक मात्र लक्षात ठेवा, ही टीप आहे. हाय फ्लेम बिलकुल करायची नाही. तेल कडकडीत गरम करायचं आणि मग नंतर लो फ्लेमवर या मिरच्या तळल्या गेल्या पाहिजेत. आणि मिरच्या आपण जेव्हा टाकतो किंवा या काठ्या जेव्हा आपण टाकतो
तेव्हा टाकल्यानंतर याला लगेच चमचा लावायचा नाही किंवा झारी फिरवायची नाही. अगदी थोडं थांबायचं, 1 किंवा 2 मिनटं थांबल्यानंतरच आपण याला चमचा फिरवायचा आहे. हा बघा अशा पद्धतीने. कारण लगेच आपण जर चमचा फिरवला तर या तुटतील. कारण या कशाच्या आहेत? तांदळाच्या पिठाच्या. ह्या मैद्याच्या करत नसतात तर तांदळाच्या पिठाच्या असतात, म्हणून लगेच चमचा कधीच फिरवू नये. तर आता या मिरच्या तयार झालेल्या आहेत, बुडबुडे कमी झालेले आहेत, तर या मी काढून घेते आणि दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेते. या साईडला काढते आणि दुसरी बॅच फ्राय करण्यासाठी मी यात टाकते. टाकतानासुद्धा तेलात टाकतानासुद्धा एकदम हळूवार टाकायचं आणि अगदी 4 ते 5 मिनिटांनी मगच ते चमच्याने थोडंसं फिरवायच्या. तोपर्यंत त्याला चमचा लावायचा नाही, नाहीतर त्या तुटतील. तर आपल्याला तुटलेल्या ह्या मिरच्या बनवायच्या नाहीत, तर अशाच एकदम सरळ सरळ अशा आणि अख्ख्या मिरच्या बनवून घ्यायच्या आहेत. तर हिरव्याच मी आता घालून घेत आहे. त्याही फ्राय करून झाल्या की मग आपण लाल फ्राय करून घ्यायच्या आणि त्यानंतर पिवळ्यासुद्धा फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्याआधी मी छान असं हे मळून घेत आहे, कारण तसंच ठेवलं होतं ना, तर थोडंसं असं जाडसर झालेलं आणि सुक्कं झालेलं. तर थोडं मळून घेतलं की आपल्या हाताच्या गरमीने ते पूर्ववत होतो आणि मग आपल्याला अशा प्रकारच्या स्टिक्स बनवायला किंवा काठ्या बनवायला सोपं जाईल. तर मी या तळता तळता तिथे रेड बनवलेल्या आणि आता लालसुद्धा मी फ्राय करून घेत आहे. अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी फ्राय करून घेते. आता मिरच्या फ्राय होत आहेत तोपर्यंत मी पाक बनवून घेणार आहे. पण त्याआधी तुम्हाला सांगते, तुम्ही जर मैद्याच्या बनवायला गेलात तर मैद्याच्या एकदम अशा कडक होतील, मैद्याच्या अशा व्यवस्थित होत नाहीत. फक्त तुम्ही तांदळाच्या पिठाच्याच ह्या बनवायच्या, म्हणजे त्यात थोड्या ठिसूळ होतात आणि आपल्याला खायलासुद्धा छान लागतात. तर मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये 1 कप एवढी साखर घेतलेली आहे आणि त्यात फक्त पाव कप म्हणजे बुडेल एवढाच पाणी त्यात घालून घ्यायचा आहे. तर मी इथे पाक बनवून घेत आहे. आता इथे आपल्याला लिंबाचा रस घालायचा नाही, फक्त पाणी घालायचं आहे आणि साखर विरघळून घ्यायची आहे. पाक उकळवायचा आहे आणि त्या उकळत्या पाकात डायरेक्ट या सगळ्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. याप्रमाणे हा पहा, पाक उकळतो आहे आणि असे जाड मोठे मोठे बुडबुडे येतात. तर त्याच्यातच या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे स्टर करत राहायचं आहे, कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे. जोपर्यंत तो पाक आटत नाही तोपर्यंत या मिरच्या स्टर करत राहायचं आहे. हे पहा, या पद्धतीने जोपर्यंत पाक पूर्ण सुका होत नाही आणि या मिरच्यांना साखर चिटकून होत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे, असं फिरवत राहायचं आहे. कारण यात लिंबाचा रस नाही आहे, म्हणून ते साखर या संपूर्ण मिरच्यांना कोट होईल. ही पहा, हल्ली सुरुवात झालेली आहे कोट होण्यासाठी. तर अशा पद्धतीने छान या मिरच्या कोट झालेल्या, साखरेने कोट झालेल्या मिरच्या आपल्याला खायला सुंदर लागतात. आली की नाही तुम्हाला लहानपणीची आठवण या मिरच्या पाहून? आपल्याला 4 आण्याला 5 अशा या मिळायच्या किंवा मग नंतर थोड्याशा महाग होत चालल्यात आणि आता तर कुठे दिसतच नाहीत. तर एक लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुमच्यापुढे सादर केलेली आहे. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये मला छान अशी कमेंट लिहा. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा माझा व्हिडिओ किंवा ही माझी रेसिपी शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आहे ती बेल दाबा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची घंटी तुमच्याही फोनवर वाजेल. आता आपण याच्यातली एक मिरची तोडून बघूया. हे पहा,
मधून पोकळ आहे. तुम्हाला दिसते की नाही मधून पोकळ आहे अशी, आणि खातानासुद्धा एकदम सुंदर लागतात. तर तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या आठवणी सांगा आणि या मिरच्या खायला द्या. चला तर मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.